गेल्या 23 वर्षांपासून एन्ड्युरन्स यान आपले इंधन वापरत होते. त्यामुळे त्याच्याकडे आता उरलेल्या 2 ग्रहांपैकी कुठल्यातरी एकाच ग्रहावर जाण्याचा मार्ग उपलब्ध आहे आणि दोन्ही ग्रहांवरून येणाऱ्या बीकनच्या सिग्नल्सवरून समजते की नासाचा पाठवलेला ॲस्ट्रॉनॉट ॲडमन ज्या ग्रहावर आहे तो ग्रह माणसांच्या राहण्यासाठी खूप चांगला आहे. पण दुसऱ्या ग्रहावरून जिथून मॅन या ॲस्ट्रॉनॉटचा बीकनचा सिग्नल येत होता त्या ग्रहावर एन्ड्युरन्स टीम जाण्याचे ठरवते. या दरम्यान कूपरची मुलगी मोठी होऊन सायंटिस्ट झालेली आहे आणि डॉक्टर ब्रँडला असिस्ट करत आहे. डॉक्टर ब्रँडने त्यांच्या शेवटच्या क्षणी मर्फला सांगितलं की प्लॅनेट ए हा फक्त दिखावा होता. ते इक्वेशन त्यांनी आधीच सॉल्व्ह केले होते. त्यावरून असे समजले की माणसांना वाचवले जाऊ शकत नाही. त्यामुळे आता प्लॅन बीस एक सक्सेस होऊ शकते. मर्फ आपली रेकॉर्डिंग कूपरला पाठवते. त्यात सर्व खरं ती सांगते आणि कूपरने आपल्याला इथे पृथ्वीवर मरण्यासाठी सोडून गेल्याबद्दल त्याला ब्लेमही करते. पण काहीतरी आशा मनामध्ये बाळगून ती डॉक्टर ब्रँडच्या इक्वेशनवर काम करू लागते. पण त्या इक्वेशनला पूर्ण करण्यासाठी तिला ग्रॅव्हिटेशनल सिंग्युलॅरिटीवर क्वांटम डेटाची गरज असते. मॅनचा ग्रह हा ब्लॅक होलच्या अगदी जवळ नाही आहे. तेव्हा तिथे जाणे येण्याची कोणतीही घाई नाही आहे. जेव्हा ते मॅनच्या ग्रहावर पोहोचतात तेव्हा मॅन त्यांना डीप स्लीप अवस्थेमध्ये मिळतो.